विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. फळ्यावर जो प्रश्न लिहिलाय हा प्रश्न आज आपल्याला समजून घ्यायचा आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? अंक आहेत 7, 3, 10, 9, 13, 27, 16 आणि मग प्रश्नचिन्ह. तर ह्या जागेवर नेमकं ह्या क्रमाने काय येईल ते आपल्याला शोधायचं आहे. बऱ्याचदा विद्यार्थी अशा उदाहरणांना कंटाळतात, पण यांच्यासारखी सोपी उदाहरणं नाहीत. जर तुम्हाला सगळे क्लिअर असतील, प्रश्न पाहिल्या तुम्हाला अंदाज येतो जर जास्त सराव झाला असेल तर. बघा लक्षात घ्या, 7 आणि 3 10 होतात, पण 10 मध्ये 3 मिळवले तर 13 होत नाही. पुढे 9 येतो आणि मग 13 येत आहे, म्हणजे त्याचा काहीतरी संबंध असला पाहिजे. लक्षात घ्या, 7 3 मिळवले तर 10 होतात, 10 3 मिळवले तर 13 होतात, 13 3 मिळवले तर 16 होतात. आणि एक संख्या टाकून जी पुढची संख्या असेल ती आपल्याला विचारलेली नाही, म्हणून आपण ती शोधत बसायची नाही. आपण फक्त सिक्वेन्स दाखवण्यासाठी हे तुम्हाला दाखवतो. आता 3ला 3ने गुणलं तर 9 उत्तर येईल, 9ला 3ने गुणलं तर 27 उत्तर येईल, आणि 27ला 3ने गुणलं तर उत्तर येतंय 81. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. या पद्धतीची उदाहरणं जर तुम्हाला हे क्लूज आवडले असतील तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, तुमच्या इतर मित्रांपर्यंत पोहोचवा आणि या ठिकाणी हे जे चॅनल आहे याला सबस्क्राईब करा. धन्यवाद. कोण आहे?